मी सांगितले होते. तर चला, संसार सोडायचा 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 म्हणजे नेमकं काय, बस तेवढं त्याचं उत्तर देतो. आजची सेवा समाप्त करतो. संसार सोडायचं म्हणजे काय, तर ऐका. घरदार, मुलं बाळ, शेतीभाडी, उद्योगधंदा, व्यवसाय, नोकरी हे असलं काहीही सोडायचं नाही. आला का जीवात जीव तुमच्या? आता बरं वाटलं. हे काही सोडायचं नाही. मग संसार सोडायचं म्हणजे काय, या सगळ्याबद्दल आपल्या अंतःकरणात जी आसक्ती आहे, जे प्रेम आहे, तेवढं काढून फेकून द्यायचं. त्याचं नाव सोडिला संसार. एरवी बाह्य विषय तरी नाही, परिमानसी होईल जरी काही, तरी साध्यांतची बाह्य संसार असे. ऐका ऐका, थोडं सोपं करतो, एकदम सोपं करतो. महाराजांनी पुढे उभी दिली, सोपं करतो. बाहेरच्या वस्तूचा त्याग परमार्थात अभिप्रेत नाही. परमार्थामध्ये आतला त्याग अभिप्रेत आहे. योग वासिष्ठामधले एक वाक्य सांगतो. जेव्हा रामप्रभू समाधीस्थ होतात तेव्हा वशिष्ठ गुरुजी म्हणतात, अंतस्त्यागी बहिसंग लोके विहर राघव. हे राघव, अरे बाहेरचा संग असला तरी चालेल, पण आतून त्याग असला पाहिजे. काय आपल्या भारताचा समृद्ध इतिहास आहे सांगू. भारताचा इतिहास असा आहे, सर्वं खल्विदं ब्रह्मदेना नास्ति किंचन. या बोधावर पोहोचलेले भगवत पूज्यपाद शुकाचार्य महाराज, त्यांचा गुरु होण्याचा मान एका सम्राट चक्रवर्ती नगरीचा राजा, 700 बायकाचा पती राजा जनक, अशा भगवत पूज्यपाद शुकाचार्यासारख्या महात्म्याचा गुरु होऊ शकतो. याचा अर्थ असा आहे, मिथिलायाम प्रदीप्तायाम नमेता येति किंचन. या पोधावर त्यांचं जीवन गेलेलं होतं. बाहेरचा पसारा आपल्याला अडवा येत नाही. पसारा टाकायचाच असेल तर तो आतला टाकून द्या. याला म्हणायचं सोडिला संसार. मग संसार करायचा का नाही, बोला ना. करायचा, घाबरू नका. 100% करायचा. तुम्ही संसार केलाच पाहिजे. तुम्ही श्रीमंत झालाच. अरे तुम्ही श्रीमंत नसल्यावर आम्हाला कोण बोलवणार. तुम्ही श्रीमंत असलंच पाहिजे. आता सगळा सत्याचा भार, सगळ्या बुवा लोकांचा भार दोघं आहे ना, सरपंच आहे ना, आणि म्हणून तुम्ही हे बघा, तुमचं 4 कोटीचं घर असलंच पाहिजे. तुमच्या घरामध्ये मोठे मोठे कपाट असलेच पाहिजे. कपाटामध्ये 500च्या नोटाचे बंडल असलेच पाहिजे. फक्त आमची विनंती एवढीच आहे, त्या 500च्या नोटाच्या बंडलच्या एका कडेला ज्ञानेश्वरी असावी आणि एका कडेला गाथा असावा. बस आमचं एवढंच म्हणणं. आमच्या बाकी काय म्हणणं. हे बघा, तुम्ही श्रीमंत असलंच पाहिजे. फक्त तुमची श्रीमंती रामाची असावी, रावणाची नसावी. एवढंच आमचं म्हणणं आहे. खरा संसार प्रश्नच नाही. फक्त त्याच्यात चिटकायचं नाही, आतून मोकळं राहायचं. आतून मोकळं. ओवी तुम्ही दिलीच ना. मानसी जरी असेल काही तरी तो साध्यंतची बाई संसार असे. आतून सोडून द्या. आतून तुम्ही म्हणता मग राहायचंच त्याच्यातून, सोडून कसं काय द्यायचं, देता येतं. तुम्हाला नारळ माहिती आहे का? परत माझी वेळ घ्यायची नाही. नारळ माहिती आहे ना? माहिती आहे. नारळ, वाळलेला नारळ माहिती आहे का? बोला ना. त्या वाळलेल्या नारळात खोबळा असतो का? खोबळा कुठं असतो? कवटीच्या आत असतो. असा जर नारळ हलवला तर असा कडकड वाजतो पण कडकड असं वाजतो. म्हणजे त्या नारळाच्या कवटीच्या आत खोबळा नसतो का? नसतो का? असतो. पण आत राहून सुद्धा त्यानं कवटीला सोडलेलं असतं. तसं दादानो, मोठा बंगला, मोठी गाडी, मोठी प्लॉटिंग, मोठी बिल्डिंग, मोठा व्यवसाय, या सगळ्याच नारळाच्या कवटीच्या आत तुम्ही जरूर राहा. फक्त त्या वाढलेल्या खोबऱ्यासारखं राहा. आतून चिटकू नका.